नमस्कार मंडळी, मस्त अशी सगळ्यांची फेवरेट झटकीपट कुकरमध्ये बनणारी आणि भन्नाट चवीची पावभाजी मी बनवली. म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यावर शेअर करूया. आणि कुकरमध्ये पावभाजी बनवायची म्हणजे जरा ना कमी झंझट, वेळ आणि मेहनत पण जास्त नाही लागत. बघ आता आपण भाज्या काय काय घेतल्या तुम्हाला दाखवते. फ्लावर, सिमला मिर्च, गाजर, बीट, बटाटी, मटर, कांदा, टोमॅटो आणि जेवढ्या पावभाजीला लागणार तेवढ्या भाज्या आपण घ्यायच्या. त्याचं प्रमाण ना थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतं. आता बघा कुकरमध्ये आपण सगळ्या भाज्या टाकल्या, त्यातनं 1 ग्लास पाणींना 1 चमचा मीठ टाकून 3 शिट्या करून उकडून घेतल्या. आणि ह्या बघा छान अशा ना मऊसूत भाज्या उकडल्या. ह्याला जास्त शिजवायची गरज नाही, कारण आपण पुन्हा ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत. म्हणून आता मॅशरने छान असं ना मॅश करून घेऊया. आणि ही भाजी ना अगदी सोप्या सोप्या पद्धतीने बनवूया, म्हणजे 20 ते 25 मिनटात बनते. आणि बघा आता फोडणीसाठी ना बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पण बारीक चिरू आणि कोथिंबीर थोडी. आता ना गॅसवर कढई गरम करत ठेवली. त्याच्यात 2 ते 3 चमचे तेल टाकलं. तेल छान गरम झालं, त्यात कांदा टाकला आणि आलं लसूणची ना मी पेस्ट करून घेतली, ती पण टाकली. छान असं ना कलर चेंज होई पण परतून घ्यायचा. कांदा तेलात छान फ्राय झाला. आता त्यात आपण कश्मीरी मिरची पावडर टाकूया. ह्याने ना कलर छान येतं. तिखट कमी असते आणि तिखटसाठी ना आपला रोजचा घरगुती मसाला टाकूया, म्हणजे हा आमचा मालवणी मसाला, तो 1.5 चमचा टाकला. आणि छान असं ना तेल सुटेपर्यंत परतून घेऊया 2 ते 3 मिनटं झाकून. आणि आता हे पण ना 2 ते 3 मिनटं ना झाकण ठेवून तेल सुटून छान असं परतून घेतलं. त्यात आता ना मॅश केलेल्या भाज्या टाकल्या. आणि जेवढी आपल्याला भाजी घट्ट किंवा पातळ हवी असेल ना तेवढंच पाणी आपण याच्यात टाकायचं. बीट आणि काश्मीरी मिरची पावडरमुळे भाजीला रंग बघ किती सुरेख आला आहे, म्हणजे वेगळा फूड कलर टाकायची काही गरज नाही. आता याच्यात मी चवीनुसार मीठ टाकते. आणि अगोदर पण मी थोडं ना मीठ टाकलं होतं, म्हणजे 1 चमचा भाजी शिजते वेळी. आता याला ना 10 मिनटं मीडियम गॅसवर झाकण ठेवून छान असं रटारटा शिजून घेऊया. हे बघा. आणि भाजी थोडी घट्ट वाटत होती म्हणून मी थोडं ना याच्यात गरम पाणी ॲड केलं. आणि आपण ना घरगुती पद्धतीने घरी बनवलेली पावभाजी ना खूपच चविष्ट होते, म्हणजे हॉटेलपेक्षा पण भारी. आता याच्यात ना मी 2 चमचे ना पावभाजी मसाला टाकला. पुन्हा 5 मिनटं झाकण ठेवून छान असं ना शिजवून घेतलं. बघा छान अशी आपली ना पावभाजी तयार झाली. आता याच्यात ना शेवटी आपण कोथिंबीर टाकूया. आता आपण थोडंसं ना भाजीत बटर टाकूया. बटर टाकलं भाजीची टेस्ट ना आणखीनच वाढते. आणि पावभाजीत बटर तर पाहिजेच. मी आता ना थोडंसं टाकलं, कारण पुन्हा आम्ही जेवते ना भाजीत थोडं बटर टाकून घेतो. पावभाजी आपली खायला तयार झाली. आता आपण ना पॅनवर तूप टाकून पाव दोन्ही साईडला खरपूस असे भाजून घेऊया. तुम्हाला जर बटर आवडत असेल तुम्ही बटर टाकून पण घेऊ शकता, पण मला ना तूप लावलेलेच खूप आवडतात. भाजीचा ना खूप छान असा सुगंध सुटला आहे आणि कलर पण बघा किती सुरेख आला आहे. अगदी परफेक्ट पावभाजी आपली ना तयार झाली. आता प्लेटमध्ये आपण सर्व करूया. सोबत भाजलेले पाव, कांदा, लिंबू आणि कोशिंबीर. आणि खरं सांगू तुम्हाला विश्वास नाही वाटणार, अगदी हॉटेलसारखी पावभाजी आपली तयार झाली. आणि अशी कुकरमधली पावभाजी ना तुम्ही नक्की करून बघा. मी खूप वेळा वेगळ्या प्रकारची बनवते आणि झटपट पण, म्हणजे वेळ नसेल तर अशी बनवते, खूप सुंदर होते. आणि मला कमेंटद्वारे पण कळवा पावभाजी कशी झाली ते. चला पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.